नमस्कार. अ, मी विश्वास उटगी. आजचा जो व्हिडिओ आहे हा सिकिपी बँकेमधल्या ठेवीदारांसाठी आणि भागधारकांसाठी म्हणजे शेअर होल्डर्स. मी मराठीमध्ये हा व्हिडिओ करतोय. मला माहिती की काही लोक अमराठी पण असू शकतात, पण बहुसंख्य मराठी आहेत म्हणून हा व्हिडिओ मराठीमध्ये आहे. आत्ता हा व्हिडिओ करण्याचं कारण असं की उद्या म्हणजे 3 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सेव सीकेपी कृती समिती आणि किरण धुमाळे हे जे 2 पिटिशनर्स आहेत, अर्थात मी स्वतःसुद्धा पिटिशनर आहे, सुप्रीम कोर्टामध्ये स्पेशल लीव पिटिशन आपण फाईल केली हे साधारणपणे मागच्या वर्षी किंवा 2021च्या शेवटी. आणि आत्ता जवळजवळ 4 बेंचेस बदलल्यानंतर आणि अनेक बेंचेस बदलल्यानंतर तारखा लागून सुद्धा बोर्डावरती ते न आल्यामुळे अजून सुनावणी अशी झालेली नाही आहे. उद्या मात्र ती सुनावणीची तारीख लागलेली आहे आणि अजून तरी बेंच कोणतं हे कल्पना नाही आहे त्याची. समजेल आपल्याला बेंच, पण सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणं त्याला खूप महत्त्व आहे. मी हे इथे सांगू इच्छितो की भारतामध्ये सहकारी बँका ज्या पूर्वापार होत्या त्यातली ही सीकेपी सहकारी बँक 1905 साली निर्माण झाली आणि ती 1860च्या कायद्यामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट याच्यामध्ये ती निर्माण झालेली आहे. आता अशा अनेक बँका निर्माण झाल्यात, त्यातल्या बऱ्याचशा आता अस्तित्वात नाही आहेत. पण सीकेपीचं अस्तित्व हे 2020ला म्हणजे कोरोना सुरू झाला, लॉकडाऊन लागला आणि 28 एप्रिलला मला वाटतं सेक्शन 35मध्ये ही बँक होती, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अंडर. त्याच्याऐवजी लिक्विडेटर आला आणि मग ठेवीदारांमध्ये जी काही हालचाल सुरू झाली तर कोरोनाच्या कालखंडामध्ये आपण एकत्र आलो व्हॉट्सॲपवरती सगळेजण जमले आणि मग आपली एक प्रक्रिया सुरू झाली की या लिक्विडेशनला विरोध कसा करायचा आणि आपले पैसे सुरक्षित कसे ठेवायचे. हा लढ्याचा पहिला मुद्दा होता. कोर्टं बंद होती, आपण सगळे घरात होतो, पण तरी पण आपण व्हॉट्सॲपवरती एकत्र आलो आणि जो काही काय म्हणतात त्याला समूह एकत्र आला त्याला आपण सेव सीकेपी कृती समिती असं नाव दिलं आणि मुंबईच्या हायकोर्टात अर्ज केला. मुंबईचं हायकोर्ट हे त्यावेळेस कोरोना कालखंडामध्ये मला वाटतं 2 खंडपीठं काम करत होती. कोर्ट तसं बंदच होतं असं म्हणायला पाहिजे आणि ऑनलाईन कोर्ट चालू होतं आणि या ऑनलाईन कोर्टामध्ये जस्टिस जामदार होते, अर्थातच जस्टिस काथावाला होते, यांच्यापुढे आपल्या तारखा लागल्या आणि ऑगस्ट 20मध्ये म्हणजे जवळजवळ मेमध्ये आपण केस फाईल केली आणि ऑगस्ट 20मध्ये काथावाला यांनी चक्क DICC आणि RBIच्या लोकांना विचारलं की तुम्ही 5 लाखाच्या सरकारच्या वतीने गप्पा मारता, तुम्ही 5 लाख कधी देणार आहात? नाहीतर मी पिटिशनरच्या वतीने लिक्विडेशन चॅलेंज करण्याचा हा जो काही अर्ज आहे त्याला मी मान्यता देत आहे. त्यामुळे DICCने आणि RBIच्या वकिलांनी ताबडतोब निर्णय घेतला, अर्थात कन्सल्टेशन त्यांनी केलंच असणार, की आम्ही 5 लाख आत्ताच द्यायला सुरू करतो. म्हणजे 5 लाख ही अजून सरकारच्या वतीने जाहीर केलेली फक्त घोषणा होती. प्रत्यक्षात 5 लाख कुठेच मिळालेले नव्हते. ते आपल्या ह्या पिटिशनमध्ये जे ऑनलाईन कोर्टामध्ये न्यायमूर्ती काथावाला यांच्या ओव्हरऑल ऑर्डरमुळे आपल्याला ऑगस्ट 20पासून 5 लाख मिळायला लागले आणि त्या ठिकाणी सीकेपीच्या शाखांमधून लोक लाईन लावून आपापले अर्ज करू लागले आणि नंतर मग पेमेंट सुरू झालं. त्यामुळे ऑगस्ट 20चा हा निर्णय साधारणपणे मार्च 21पर्यंत बहुसंख्य लोकांना 5 लाख मिळून गेले. अप टू 5 lakhs, 5 लाख नव्हे, अप टू 5 lakhs ही एक परिस्थिती आहे. याचा पुढचा भाग असा की काही अजूनही लोकांना 5 लाख मिळाले नसतील, कारण का त्यांना माहीतच नसेल, ते विदेशात असतील किंवा त्यांची वय झाली असतील, त्यांच्यामध्ये कोणी हे पोचवलंच नसेल. तर 5 लाख न मिळणारे काही मुठभर लोक असू शकतात. पण 5 लाखाच्या पुढचे किती लोक आहेत, यांनी मात्र आपल्या 5 लाखाच्या पुढच्यासाठी काय करायचं
तर 5 लाख मिळून झाल्यानंतर एक प्रश्न असा उपस्थित झाला की आता आपण 5 लाख ते मिळालेले आहेत. मग आपण हायकोर्टाने आपल्याला काय सांगितलेलं आहे की आता तुम्ही करोना कोर्टामध्ये म्हणजे एका ऑनलाईन कोर्टामध्ये आहात, तुमचा अर्ज आम्ही इथे क्लोज करतो, पण तुम्हाला मुंबई हायकोर्टामध्ये ओपन कोर्टात जायला आमची परवानगी आहे. यू कॅन गो देअर. पण आपण सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपला जो मेन मुद्दा होता की लिक्विडेशन हेच मुळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेलं हे कायद्याला धरून नाही आहे. कारण जर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट जर बघितला 1960चा, तर त्याची कलम 102 आहेत, 103 आहे, 105 आहे, 108 आहेत. ह्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटरचे राईट्स काय आहेत, लिक्विडेटरचे राईट्स काय आहेत, ठेवीदारांचे राईट्स काय आहेत, शेअर होल्डरचे राईट्स काय आहेत, सहकार खात्याचे राईट्स काय आहेत, वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये आपण असा एक अर्ज केला होता सुरुवातीला की ह्याच्यावरती तुम्ही अपील करावं 102मध्ये. पण आपल्या ॲडमिनिस्ट्रेटरनी, त्यांचं नाव पाटील, त्यांनी ते केलं नाही. अर्थात त्यांना तसं सूचना असल्यामुळे त्यांनी ते केलं नाही. आणि म्हणून मग आपण ठेवीदार आणि शेअरहोल्डरनी अर्ज केला, कारण त्यांनी अपील केलंच नाही, त्यामुळे आपल्याला अधिकार मिळाला आणि म्हणून आपण अर्ज केला आणि म्हणून आपला अर्ज ग्राह्य ठरून आपल्याला सुनावणी झाली आणि 5 लाख मिळू लागले. पण प्रश्न केवळ 5 लाखापर्यंतचा नव्हता. आपलं म्हणणं होतं लिक्विडेशन हे चुकीचं आहे, नंबर 1, आणि आमचे पैसे आम्हाला पूर्णपणे मिळायला पाहिजेत. कारण DICC ॲक्ट 1961 असं म्हणतं की 16 नंबरचा क्लॉज आहे, जे एखादी बँक जेव्हा संपुष्टात येते त्यावेळेस त्याच्या ठेवीदारांना सगळे पैसे परत मिळायला पाहिजेत. वाक्य असं आहे, इन केस ऑफ ए डिफॉल्ट ऑफ ए बँक, all the depositors should get entire funds refunded, entire balance. याचा अर्थ हा सेक्शन 16 आहे. आणि सेक्शन 17मध्ये पुन्हा पूर्वी कधी 10,000 मिळायचे, कुठे 20,000 मिळायचे, मग 40,000 मिळायला लागले. आणि माझ्या माहितीपणे मी स्वतः ज्या लढ्यात होतो तो बँक ऑफ कराड लिक्विडेशनचा लढा 1993 साली. तेव्हा जरी ती बँक आम्ही सक्सेसफुली बँक ऑफ इंडियामध्ये मर्ज करून दाखवली आणि सर्व ठेवीदारांच्या 100% ठेवी आणि कर्मचाऱ्यांच्या 354 लोकांच्या नोकऱ्या वाचवल्या, तो निर्णय मनमोहन सिंग सरकारने 1993 साली घेतला. पण त्यावेळेस मनमोहन सिंग सरकारने एक अशी घोषणा केली की आम्ही हे करतो, पण ठेवीदारांना जर कॉम्पेन्सेशन द्यायची वेळ झाली तर किती द्यावी लागेल. तर DICCला त्यांनी हे विचारलं. त्यांनी सांगितलं इन्फ्लेशनप्रमाणे ती आता 1 लाखाची रक्कम व्हायला पाहिजे. म्हणून 1 लाखाचा एक निर्णय RBIतर्फे जाहीर झाला. अर्थात त्यानंतर बँका बुडल्या नाहीत. बऱ्याचशा बँका मोठ्या सहकारी बँकांनी ॲब्झॉर्ब केल्या. ते सुद्धा सरकारचं आणि RBIचं एक धोरण होतं. पण असं ॲब्झॉर्ब करून मोठ्या सहकारी बँका, उदाहरणार्थ सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक, शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँक किंवा NKGSB किंवा अभ्युदय, पंजाब अँड महाराष्ट्र जी आता बुडलेली आहे, अशा बँकांनी 7-8 बँका या आपल्या पोटात घेतल्या, म्हणजे जिरवल्या. म्हणून त्यांचं ब्रँच एक्सपान्शन हे ऑटोमॅटिकली झालेलं आहे आणि त्यांनी छोट्या बँका घेतल्या ज्या आजारी होत्या, म्हणून ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहिले. तसं 2013 नंतर कुठेही घडलेलं नाही आहे. एखाद दुसरा अपवाद आहे, परंतु त्या ठिकाणी ठेवीदारांचे 100% पैसे सुरक्षित होत नाहीत, इन्क्लुडिंग पंजाब आणि महाराष्ट्र बँक. आता आपल्यापुढे प्रश्न असा आहे की CKB बँक करोना काळामध्ये म्हणजे 2020 नंतर लिक्विडेशनमध्ये आलेली दुसरी बँक आहे. पहिली बँक म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही बरोबर करोना जाहीर झाल्यानंतर ताबडतोब लिक्विडेशनमध्ये जाहीर झाली, पण तिथे काहीही हालचाल झालेली नाही आहे. आपण मात्र ताबडतोब हालचाल केली आणि आपल्याला हे यश मिळालं आणि म्हणून आज आपण सुप्रीम कोर्टामध्ये आहोत. एक स्पेशल लीव पिटिशनमध्ये आहोत. 5 लाख अप टू 5 लाख सर्वांना मिळून गेलेले आहेत. आपलं म्हणणं काय आहे की DICC ॲक्टमध्ये माझे 100% ठेवी सुरक्षित राहतात. माझं लिक्विडेशन करण्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 वर्ष आधी CKB बँक ऑपरेटिंग प्रॉफिट करत होती हे लक्षात न घेता 2017मध्ये किंवा 18मध्ये जी शोकॉज नोटीस दिली त्याच्या आधाराने
2020मध्ये निर्णय केला की आम्हाला जगण्याचा अधिकार नाही. हे तद्दन कायद्याला धरून नाही आहे, हे बेकायदेशीर कृत्य आहे. त्यांनी लिक्विडेशनचा निर्णय घेणं हे त्यांनी परत मागे घेतलं पाहिजे. कारण का सीकेपी बँक ही ऑपरेटिंग प्रॉफिट दाखवत होती, म्हणजे परफॉर्मन्स चांगला होता. तत्पूर्वी सीकेपी बँकेतल्या अनेक ठेवीदारांनी लिहून दिलं होतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला की आमच्या ठेवींमधून काही टक्के, कदाचित ते 20% असतील, 25% असतील, 35% असतील, एवढं शेअर कॅपिटलमध्ये तुम्ही ट्रान्सफर करावेत. हे ठेवीदारांनी RBIच्या काही अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने केलं होतं. आणि त्यावेळेस जे कोणी जबाबदार असतील त्यांनी जबाबदारीने हे काम केलं. माझं म्हणणं ते काम चांगलं होतं, त्यांचे हेतू चांगले होते. परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या सर्व ठेवीदारांची फसवणूक केली. त्यांच्या ठेवी या शेअर होल्डरच्या ठेवींमध्ये, म्हणजे शेअर कॅपिटलमध्ये मर्ज झाल्यात. आणि जेव्हा बँक लिक्विडेशन जाते तेव्हा या शेअर होल्डरना काहीही किंमत येत नाही. आणि म्हणून आपला असा मुद्दा आहे, बँक जेव्हा बुडते, लिक्विडेशनमध्ये येते, तेव्हा ठेवीदारांना तर 100% पैसे मिळाले पाहिजेत. पण किमान एरवी शेअर होल्डर्सना काही किंमत नाही कायद्यामध्ये, पण या ठिकाणी मात्र सीकेबी बँकेचे जे ठेवीदार आपल्या पैशातून, म्हणजे आपल्या ठेवीतून शेअर कॅपिटलमध्ये भरणा करतात, त्यांचा हेतू बँक वाचवण्याचा होता. हेतू चांगला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातल्या काही लोकांनी, म्हणजे अधिकाऱ्यांनी सल्ला दिल्यामुळे जे कोणी कार्यकर्ते इथे कार्यरत होते त्यांनी ते अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. आणि तो प्रामाणिकपणे प्रयत्न होता. त्या प्रयत्नाला यश आलं नाही. आणि होय, कोर्टात सुद्धा यश आलं नाही. पण म्हणून तो प्रयत्न चुकीचा होता असं म्हणणं बरोबर नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चुकीचं करते आणि कायदा एक सांगतोय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेगळं करते. ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग सिस्टममध्ये शेअर होल्डरची आणि ठेवीदारांची केलेली प्रचंड फसवणूक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायद्यान्वये आपलं रेग्युलेशन करते आणि सुपरविजन करते. पण करते म्हणजे नेमकं काय करते? मोठ्या प्रमाणात ठेवीदारांच्या ठेवी या इन्शुअर्ड असतात. इन्शुरन्स घेत असताना 100% ठेवींच्या इन्शुरन्स बँकांना DICCला भराव्या लागतात. आणि म्हणून तुम्ही इन्शुरन्स घेताना संपूर्ण ठेवींवरती घेता आणि तुम्ही असा कसा कायदा करू शकता की फक्त 5 लाखापर्यंत देईन आणि लिक्विडेशन नंतर 5 लाखाच्या वरच्यांना तुम्ही मारायला सोडता? हा प्रश्न जाहीरपणे आपण विचारतो आणि कायद्यान्वये पण विचारतो. आज सीकेपीच्या बँकेचेच प्रश्न नाहीत, पण तमाम भारतवर्षातल्या सर्व कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये किंवा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 5 लाखाच्या सर्व ठेवी या असुरक्षित झाल्या आहेत सरकारच्या आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ह्या कृतीमुळे. आणि म्हणून DICC ॲक्ट 1961 काय म्हणतो आणि 2021मध्ये, म्हणजे आपल्याला 5 लाख रुपये अप टू 5 लाख रुपीज हे ऑगस्ट 20मध्ये मिळाल्यानंतर पुढचा मुद्दा ऑगस्ट 21मध्ये या सरकारने, केंद्र सरकारने पार्लमेंटमध्ये पूर्णपणे DICC ॲक्ट अमेंड केला आणि असं सांगितलं आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली की आम्ही सहकारी बँकांमधल्या ठेवीदारांना त्यांचे 5 लाख रुपयापर्यंत पैसे सुरक्षित करतो. आणि अशा तऱ्हेने सीकेपी बँकेमध्ये आम्ही 98% लोकांचे 100% पैसे परत करीत आहोत. आणि मग दुसऱ्या बँकांचं उदाहरण घेऊन मग कुठे आम्ही 99% पैसे परत करतो, कुठे 97% पैसे परत करतो. म्हणजे 97, 98, 99% लोकांचे 100% पैसे परत करतो, म्हणजे अप टू 5 लाख रुपीज परत करतो. अशी सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्वतःची पाठ थोपटून घेतली. हेच मुळात चुकीचं कृत्य आहे. आता प्रश्न सीकेबी बँकेचा, भारतात कदाचित एकमेव बँक, त्याच्या ठेवीदारांनी हा प्रश्न सुप्रीम कोर्टात नेला आहे. उशिरा का होईना, पण 2023च्या म्हणजे उद्या 3 नोव्हेंबरला आपली केस सुनावणीसाठी येत आहे. मला अजूनही माहिती नाही की बेंच कुठला आहे, ते सुप्रीम कोर्टाच्या बेंचवरती अवलंबून आहे. पण त्या ठिकाणी आपली सुनावणी करताना 2-3 मुद्दे आले. एक तर आपण सीकेबी बँकेचं लिक्विडेशनला अपोज करतो. नंबर 1 का अपोज करतो? जेव्हा सीकेबी बँक स्थापन झाली ती एक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी होती.
त्याला लायसन केव्हा मिळालं आरबीआयकडून? साधारणपणे 1986च्या आसपास. बहुतेक सर्व सहकारी बँकांना महाराष्ट्रात 1960चा कायदा झाला आणि मग 1983, 84, 85, 86 या दरम्यान सहकारी बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग लायसन्स दिले. पण जन्म केव्हा झाला? 1905मध्ये. त्यामुळे आत्ता लायसन विड्रॉ करताना माझं तुम्ही कोऑपरेटिव्ह बँकेचं लायसन काढता आरबीआय म्हणून, पण मी क्रेडिट सोसायटी म्हणून जिवंत राहू शकतो. माझ्या जिवंत राहण्याचा हा अधिकार जो कायद्यान्वयेच आहे तो तुम्ही कसे काय संपवता? सो युअर लिक्विडेशन इज रॉंग. I can survive as a credit society of CKP Bank. I mean, CKP Cooperative Credit Society. Yes, my license is that. That is my first license. This is your second license. हा एक मुद्दा प्रश्न आहे. सेकंडली, लिक्विडेशनच्या निर्णयापूर्वी मी 2 वर्षात नफ्यात होतो. त्यामुळे तुमचा आरबीआयचा निर्णय हा चुकीचा आहे, तो अन्यायकारक आहे, तो बेकायदेशीर आहे. नंबर 3, शेअर होल्डरचे पैसे हे डिपॉझिटच्या पैशातून जमा झालेत आणि ते तुम्ही आता बँक बंद पडल्यानंतर त्या ठेवीदारांना 5 लाखाचा हिशेब करताना त्या शेअर होल्डरचे जे पैसे आहेत ते तो ठेवीदार म्हणून आहेत ते तुम्ही गृहीत धरत नाहीत आणि शेअर होल्डरची एकूण व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही पूर्णपणे झिरोवरती आणली आहेत. हे अन्यायकारक आहे. हा नंबर 3. आणि सर्व ठेवीदारांना त्यांचे संपूर्ण पैसे सुरक्षित राहिले पाहिजेत. जे काही 98% लोकांना 5 लाखाच्या खालचे होते त्यांना 100% पैसे मिळाले, हे बरोबर आहे. पण 5 लाखाच्या वरचे जे लोक आहेत ते कदाचित 4,000 पेक्षा जास्त लोक आहेत. यांचा त्यांच्या पैशावरती, ते कष्टाचे पैसे आहेत, त्याच्यावरती पूर्ण अधिकार आहे. त्यांना तुम्ही मधल्या काळामध्ये व्याज कमी दिलं आणि जेव्हा नंतर 5 लाखापर्यंतच दिलं आणि 5 लाखाच्या वरच्यांना वाऱ्यावर सोडलं, हे बेकायदेशीर आहे. कारण कायदा असं म्हणतो, 1961चा कायदा असं म्हणतो, क्लॉज नंबर 16 असं म्हणतो, DICS ॲक्ट 1961 क्लॉज 16, की इन केस ऑफ ए डिफॉल्ट ऑफ ए बँक 100% मनी शुड बी रिफंडेड. आणि आपण सीकेबी बँकेतलेच ठेवीदार हा प्रश्न आता सुप्रीम कोर्टातून घेऊन गेलोत. अजूनही कोणत्याही कोऑपरेटिव्ह बँकेचा हा प्रश्न हायकोर्टातच निकाली लागले नसल्यामुळे त्यांच्या बाबतीत अजून हायकोर्ट शिल्लक आहे. पण आपण सुप्रीम कोर्टात आलेलो आहोत आणि सुप्रीम कोर्टामध्ये उद्या केस आहे. माझा एक मुद्दा असा आहे की मुंबई हायकोर्टात अन्य काही बँकांच्या केसेसमध्ये एक अशी ऑर्डर पास झालेली आहे की तुम्ही किती ठेवीदारांचं प्रतिनिधित्व करता याची यादी द्या. आणि ती यादी बाबाजी दाते महिला सहकारी बँक, कपोल सहकारी बँक, सिटी सहकारी बँक, कर्नाळा सहकारी बँक, अशा तऱ्हेने 4-5 बँकांच्या त्या केसेस आहेत ज्याचं प्रतिनिधित्व बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड क्रेडिट वेलफेअर सोसायटी या संस्थेमार्फत ते अर्ज मुंबईच्या हायकोर्टात आहेत. तिथे 13 सप्टेंबरला एक ऑर्डर पास करून न्यायमूर्ती शुक्रे यांनी असा प्रश्न त्यांच्या खंडपीठाने असा प्रश्न उपस्थित केला आहे की तुम्ही किती लोकांचं प्रतिनिधित्व करता याची यादी द्या. आणि त्यानंतर ही यादी देणं ही प्रक्रिया सुरू झाली. मग हा प्रश्न जर बाबाजी दाते महिला सहकारी बँक किंवा कपोल कोऑपरेटिव्ह बँक किंवा सिटी कोऑपरेटिव्ह बँक किंवा कर्नाळ सहकारी बँक किंवा अन्य कुठलीही बँक याच्या बाबतीत मुंबई हायकोर्ट जेव्हा ऑर्डर पास करून सांगते की आम्हाला किती ठेवीदार या संदर्भात आहेत हे जाणून घ्यायचे आहे, तुम्ही यादी सादर करा, तर तो प्रश्न जेव्हा आपण सीकेपीच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आहोत तर सुप्रीम कोर्टामध्ये आपण आपल्या ठेवीदारांसाठी किती ठेवीदारांसाठी आपण लढतो आहोत, किती ठेवीदारांचा क्लेम आहे हे आपण यादी द्यायला पाहिजे की नको. तर म्हणून मी असा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय की ही ऑर्डर जरी मुंबई हायकोर्टाची 13 सप्टेंबरची असली तरी सीकेपी कोऑपरेटिव्ह बँकेचे सभासद आत्ता ह्या सुप्रीम कोर्टाच्या SLPमध्ये आहेत. केवळ तेवढ्याच करता आम्ही लढतो असं म्हणणं कसं बरोबर होईल? होय, जे आपले सभासद आहेत त्यांना त्यांची यादी सुप्रीम कोर्टात देणं आणि त्यांच्यासाठी लढणं हे कारण का ती वकिलाची फी भरतात हे योग्य आहे. परंतु जेव्हा आत्ता एक कळीचा प्रश्न निर्माण होतोय की तुम्ही किती लोकांचं प्रतिनिधित्व करता असं मुंबईचं उच्च न्यायालय विचारतं, हा प्रश्न उद्या सुप्रीम कोर्टात पण विचारणार. म्हणून आम्ही आत्ता जी काही सीकेपी बँकेच्या वकिलाची फी भरलेल्या लोकांची यादी आहे ही आम्ही आमच्या वकिलांकडे दिली आणि सांगितलं की हे आमचे लोक आहेत, ही यादी तुम्ही अनेक्शर करून द्या आणि ती त्यांनी केलेली आहे. त्यामुळे सीकेपी बँकेच्या उद्याच्या अर्जामध्ये निश्चितपणे जी यादी आत्ता तयार झालेली आहे त्या यादीचा समावेश होईल. पण माझी विनंती सर्वांना आहे, आपण निर्णय घेताना आपलं वय आडवं येतं, आपल्या घरातले प्रश्न आडवे येतात, भावना आडवे येतात किंवा प्रश्नच कळला नसेल तर
पण आता प्रश्न अशा एका टप्प्यावरती आहोत की जर मुंबई हायकोर्ट ऑर्डर काढून यादी मागते आणि कधीतरी मुंबई हायकोर्टामध्ये बाकीच्या केसेसची सुनावणी दिवाळीनंतर सुरू होईल किंवा दिवाळीच्या आधी पण सुरू होईल, शक्यता आहे. पण हीच गोष्ट जर सुप्रीम कोर्टामध्ये आली तर मग सीकेपीचे किती शेअर होल्डर्स आत्ता आहेत ज्यांच्या ठेवींमधून शेअर कॅपिटल आलेलं आहे, त्या लोकांनी काय करावं? पुढे यायला पाहिजे. माहीत नसेल तर माहिती करून घ्यायला पाहिजे. अनेक ठेवीदार त्यांना माहितीच नसेल, कारण करोना काळानंतर 2-3 मिटिंगा करण्याचा प्रयत्न आपण केला, पण लोक पुढे आले नाहीत. कदाचित त्यांचं वय हे कारणीभूत असेल. दुसरं कारण असं पण असू शकतं की म्हणजे अनास्था, की काय होणार आहे, आपण जाऊन काय होणार आहे, एक प्रकारचं जे होईल ते सर्वांचं होईल, आपण कशाला काय पडा, किंवा कोर्टाचा निर्णय आल्यानंतर सर्वांनाच मिळणार आहे ना, अशा तऱ्हेचे स्वतःच्याच मनातले प्रश्न आपण स्वतःच त्याची उत्तरं देतो आणि घरी गप्प बसतो. म्हणजे एक प्रकारे ठेविले अनंते तैसेची राहावे, जे जे होईल ते ते पाहत राहावे, ही एक वृत्ती जी आहे ना, ही वृत्ती आधुनिक काळात काही कामाची नाही आहे. आपण आपल्या पैशासाठी जर लढणार नसू तर दुसरे लोक कशासाठी लढतील आपल्याला? आणि म्हणून करोना कालखंडामध्ये आपण व्हॉट्सॲपवरती एक रिट पिटिशन तयार करून मुंबईच्या हायकोर्टात गेलेले लोक आहोत आणि आपलं संस्था रजिस्टर्ड नसताना न्यायमूर्ती काथावाला, जामदार किंवा जी कोणी न्यायमूर्ती मंडळी होती, त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी असंही सांगितलं की रजिस्ट्रेशन नसलं ते चालेल, पण किती लोक आहात? तेव्हा आपण असं म्हटलं आम्ही सुमारे 500 लोक आहोत. मग काथावालांनी तो अर्ज स्वीकारला आणि मग सुनावणी चालू झाली आणि सुनावणीनंतर त्यांनी एक भूमिका घेतली म्हणून आपल्याला 5 लाख रुपये मिळायला लागले. नाहीतर भारत सरकारने केवळ घोषणाबाजी केली होती आणि नंतर भारत सरकारला तो कायदा करताना हे लक्षात नाही आलं की आपण खूप मोठा अन्याय करतो की 5 लाखच फक्त मिळतील आणि 5 लाखाच्या वरती काहीच मिळणार नाही. आणि म्हणून आपण आता असं म्हणतो की वी वॉन्ट टू चॅलेंज द DICC ॲक्ट 1961 विच इज अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन. कारण का अमेंडमेंट ही कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात झालेली आहे आणि कोणीही खासदार, कोणीही लोकप्रतिनिधी ह्याला प्रश्न विचारत नाहीत, पण कायद्यानेच कायद्याचा प्रश्न विचारायचा असतो. आणि म्हणून जर सुप्रीम कोर्टापर्यंत हा प्रश्न आला असेल तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट इथे कायद्याचा कीस होतो. एखादा कायदा कॉन्स्टिट्यूशनला धरून आहे किंवा नाही हे फक्त हायकोर्ट्स आणि सुप्रीम कोर्ट ठरवतात. आणि म्हणून आपलं असं म्हणणं आहे की क्लॉज नंबर 16 मध्ये मला सगळे पैसे मिळणं असं लिहिलेलं आहे आणि क्लॉज 17 सांगतो अप टू 5 लाख मिळेल. ही 2 क्लॉजेस कॉन्ट्ररी नाही आहेत का? एकमेकाच्या विरोधात नाही आहेत का? असं कसं होऊ शकतं की एकाच बँकेमध्ये ठेवीदारांचे 2 गट आहेत आणि 2 गटामध्ये असं गट करणं कोणता बँकर करू शकतो कायद्यान्वये? परमिजिबल नाही आहे. मी स्वतः एक बँकर आहे, त्यामुळे ठेवीदारांना व्याजदर काय असेल सांगणं भाग आहे, त्यांना एक समान पद्धतीने ट्रीटमेंट देणं भाग आहे आणि त्यामुळे ठेवीदारांचे 2 गट करणं हे कायद्यांना धरून नाही. त्याला डिस्क्रिमिनेशन असा शब्द आहे. यू कॅनॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन द डिपॉझिटर्स. सो क्लॉज 16 एक सांगतं आणि क्लॉज 17 एक सांगतं. आणि गंमत म्हणजे 2000 जेव्हा 21 कायदा अमेंड झाला तेव्हा पंजाब आणि महाराष्ट्र बँकेसाठी एक जी नवीन स्कीम आली ती बँक युनिटी बँकेत जाण्यासाठी, त्या ठिकाणी 10 वर्ष तुम्हाला पैसेच काढता येणार नाहीत अशा तऱ्हेचं त्यांनी क्लॉज 18 आणि 18A टाकला. हा सुद्धा अन्यायकारक आहे. पण नोबडी चॅलेंजिंग दॅट. कोणी चॅलेंज करत नाही. हीच आपली खंत आहे. आपल्या देशामध्ये राजकीय पक्ष या प्रश्नात लक्ष घालत नाहीत, पण जेव्हा निर्णय करण्याचा वेळ होतो तेव्हा तो जनतेच्या विरोधात निर्णय झालेले असतात. आणि या ठिकाणी जनतेचे पैसे बँकांमध्ये आहेत, ते कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आहेत, ते खाजगी बँकेत आहेत, ते राष्ट्रीयकृत बँकेत आहेत. आता बँका कोणत्याही वळू शकतात अशी परिस्थिती जगात निर्माण झालेली आहे. भारतात राष्ट्रीयकृत बँका 12 बँका विकण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. त्याचं टाइम टेबल हे तेच ठरवत आहेत. अँड ऑल असेट्स टू बी मोनिटाइज या पॉलिसीमध्ये आता IDB बँक विकली जात आहे. प्रक्रिया सुरू आहे.
12 बँकांचा निर्णय झालेला आहे त्या पुढच्या कालखंडात कधीही विकल्या जाऊ शकतात. विचार करा की सिक्कीमी बँकेत 5 लाखाच्या वरती 4,000 लोक आहेत. थिअरॉटिकली या 12 बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया सकट सर्व राष्ट्रीयकृत बँका आहेत. येस बँक अजूनही कोलमडलेली सुधारलेली नाही आहे. अनेक खाजगी बँका सुद्धा डबघायला आलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये DICC ॲक्ट सांगतो, इन केस ऑफ अ डिफॉल्ट ऑफ अ बँक यू शॅल गेट ओनली अप टू 5 लाख. ह्याला आपण आव्हान देणार किंवा नाही? आता प्रश्न CKPचाच फक्त आहे, परंतु हा एक या देशातला अत्यंत महत्त्वाचा कळीचा प्रश्न आहे की बँका जगतात ते बँकांच्या ठेवीदारांच्या पैशावर. नोकऱ्या निर्माण त्यानंतर होतात, पण ठेवीदारांचे पैसे अशा तऱ्हेने DICC जर वेगळ्या मार्गाने गिळंकृत करणार असेल, कारण शेवटी लिक्विडेशननंतर तुमचा 5 लाखाचा इन्शुरन्स दिल्यानंतर उर्वरित लिक्विडेशनचे प्रोसिडिंग कोणाकडे जाणार? कायद्यान्वये DICCकडे जाणार. त्यामुळे DICC ठेवीदारांच्या सर्व ठेवींवरती इन्शुरन्स काढतो. देताना फक्त 5 लाखापर्यंत पैसे देतो आणि लिक्विडेशन प्रोसिडिंगचे सगळे पैसे स्वतःच्या खात्यात घेतो. हा कोणता धंदा आहे? ठेवीदारांच्या जीवावरती बँका चालतात आणि बँका मेल्यानंतर DICC धंदा करते. याच्यावरती प्रश्न विचारायला नको जागरूक नागरिकांनी? लोकशाहीमध्ये अजून आपल्याला कायद्यान्वये प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आज वयोमान सर्व ठेवीदारांचं हे 70-75च्या पुढचं आहे, त्यामुळे प्रत्यक्षात ते आंदोलनात येऊ शकत नाही. म्हणून त्यांच्या पैशावरती असा डल्ला मारायचा आणि म्हणून हे प्रश्न केवळ चर्चेचे नाहीत, आव्हान द्यावं लागेल आणि आपण आव्हान दिलेलं आहे. 2020 पासून म्हणजे मेपासून 2020 मेपासून आपण कोर्टात गेलो, आत्तापर्यंत आपण नोव्हेंबरमध्ये आहोत. कायद्याची प्रक्रिया, न्यायालयीन प्रक्रिया मी तुम्हाला एवढ्याचसाठी सांगितली की सर्व ठेवीदारांना नेमकं काय घडतं हे कळलं पाहिजे. प्रत्येकजण लिहिलेलं वाचत नाही, प्रत्येकाला भाषा समजते असं नाही. कधी आपण इंग्रजीत लिहितो, कधी मराठीत लिहितो, बोलतो कधी मराठीत, पण सर्वांपर्यंत सर्व पोहोचलेलं नसतं. आणि म्हणून उद्या जेव्हा केस आहे, त्या उद्या केस कोणापुढे आहे हे मला माहीत नाही, पण मी ते नक्कीच ग्रुपमध्ये टाकेन. परंतु या प्रक्रियेमध्ये ज्यांच्यापर्यंत ही कायदेशीर प्रक्रिया पोहोचलीच नाही त्यांच्यापर्यंत ही पोहोचावी. ज्यांना अजूनही आपण आपली कॉन्ट्रीब्युशन जी काय आहे, सुप्रीम कोर्टामध्ये प्रचंड खर्च आहे, त्या प्रचंड खर्चाची वकिलाची फीची कॉन्ट्रीब्युशन देऊन आपण भागीदारी करावी किंवा माझे पैसे पण आहेत, मला परत पाहिजेत. आणि म्हणून अनेक लोक आता जॉईन होत आहेत. म्हणून मी हा खुलासा करणारा एक आपण काय काय केलं, अजून काय करायचे आहे, ह्याच्यामध्ये आपल्या सर्वांचा सामूहिक सहभाग असला पाहिजे. स्त्री पुरुष आणि सर्व प्रकारचे वयोगटातले ठेवीदार यांनी नीट समजावून घ्यावं. आणि हा प्रश्न जरी CKPचा असला तरी तो प्रश्न देशव्यापी आहे. तो प्रश्न सहकारी बँकांचाच नसून तो या देशातल्या तमाम बँकिंग सिस्टममधल्या संस्थांचा आहे. आणि म्हणून प्रश्न प्रबोधनाचा आहे. पण आत्ता ताबडतोबीने CKPची केस उद्या जेव्हा स्पेशल लीव पिटिशन सुप्रीम कोर्टात हिअरिंगला येईल, आपले वकील एक सिनियर वकील आपले आहेत, ते ॲडव्होकेट सिनियर ॲडव्होकेट भावेश परमार आहेत आणि त्यांचे असिस्टंट हे ग्रॅव्हिटास लीगल नावाची कंपनी आहे आणि अर्थातच ते प्रोफेशनल्स आहेत. आणि उद्या जे काय असेल त्याचं रिपोर्टिंग आपल्याला होईल. पण आपलं नाव त्या यादीत असणं आवश्यक आहे, याचं भान आपल्याला पाहिजे. आणि माहिती नसेल तर माहिती करून घेतलं पाहिजे. आणि एक लिस्ट आत्ता गेली समजा तर उद्या सप्लिमेंटरी लिस्ट आपण देणार नाही असं थोडी आहे. आणि म्हणून एक लिस्ट जरी पुढे गेली तरी ज्यांना ज्यांना आपल्याला जॉईन व्हायचं आहे त्यांनी जॉईन व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की जेव्हा आम्ही सुरुवातीला जमा झालो तेव्हा 500च्या सुमारास 500च्या आसपास लोक होते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. आता त्यातले 5 लाख मिळून झाल्यानंतर काही लोक गप्प बसलेले आहेत. पण त्यांनी पुनर्विचार करावा. पूर्वीच्या लोकांनी ही बँक वाचवण्यासाठी काही प्रयत्न केलेत, परंतु त्यांना यश आलं नाही. त्यांनी प्रयत्न केले हे फार महत्त्वाचं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दगाबाजी केली याची नोंद घ्या.
आणि आपापसातले मतभेद विसरून आपल्या पैशासाठी आपण पुढे येऊन लढलो नाही तर आपल्यासाठी कोणीही लढा द्यायला तयार होत नाही, असं मी गेले 3 वर्ष बघतोय. मग ती पंजाब अँड महाराष्ट्र बँकेची केस असो, ती सिटी बँकेची केस असो किंवा ती कर्नाळा बँकेची केस असो, लोक आपल्या विचारांमध्ये मशगूल आहेत आणि प्रत्यक्ष कायदा काय म्हणतो, त्यानंतर प्रत्यक्ष बँका कशा चालतात, सहकार खातं काय करतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधलं एकूण व्यवहार कसे आहेत, आणि आपण फक्त वर्तमानपत्रातल्या बातम्या ऐकून आपली मतं बनवतो. तर कृपा करून सीकेपी बँकेच्या हा जो प्रश्न जो ऐरणीवर आला आहे ह्याच्यामध्ये ठेवीदारांचे सगळे पैसे परत मिळावेत हा आपलं म्हणणं आहे. आपण हे लिक्विडेशन आरबीआयने बेकायदेशीर केलं असं आपलं म्हणणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला केवळ म्हणणं असं नव्हे, तर कायद्याचे अनेक कलमांचे आधार घेऊन हे रिट पिटिशन तयार झालंय आणि आपण ॲडमिट सुप्रीम कोर्टात केलं, नाहीतर त्यांनी फेकून दिलं असतं. जर आपल्यामध्ये लॉ पॉईंट नसताना तर सुप्रीम कोर्टाने SLP ॲडमिट केला नसता, तो फेकून दिला असता. पण तो ॲडमिटेड आहे. त्यामुळे 2021च्या नंतर पूर्ण 21 गेला, 22 गेला, 23चा शेवट आला आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जजेसची कमतरता होती. आता ती जजेसची कमतरता जी आहे ती मला असं वाटतं की जवळजवळ सर्व जागा भरल्या आहेत. त्यामुळे जेव्हा कधी सुनावणी होईल 1 ते 2 सिटिंगमध्ये सगळं सुनावणी संपेल अशी परिस्थिती बऱ्याच केसेसमध्ये आहे. केसेस लांबतात हे खरं आहे, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये फक्त लॉ पॉईंट डिस्कस होतात. लॉ पॉईंटमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, DICC हे या ठिकाणी कायद्याचाच फक्त केस पडला जातो, भावनांचा नाही. त्यामुळे आपले पैसे जर सीकेपी बँकेत असतील आणि ते फक्त 5 लाखापर्यंत मिळाले आहेत तर उत्तम, ज्यांचे 100% मिळाले उत्तम, पण 5 लाखाच्या वरच्यांचे कोणाचे 50 लाख असतील, कोणाचे 1 कोटी असतील, कोणाचे 2 कोटी असतील, ते सगळे त्यांच्या कमाईचे पैसे आहेत आणि त्यांनी त्याच्यासाठी लढाईमध्ये उतरायला पाहिजेत. त्यामुळे आमचं काय होणार आम्ही बघून घेऊ असं म्हणून काहीच होणार नाही आणि निकाल लागला तर सर्वांसाठी निकाल लागेल अशी पण शक्यता नाही आहे. कारण मुंबई हायकोर्टामध्ये तो जो 13 सप्टेंबरचा एक जी ऑर्डर निघाली त्यानंतर असं मला जाणवलं की जे लोक डिपॉझिटर्सची लिस्ट कोर्टाला सादर करतात त्यांच्यापुरतं कदाचित निर्णय होईल, तेव्हा कोणी मागे राहता कामा नये. तेव्हा हे सांगणं माझं काम आहे की बाबांनो, तुमचा प्रश्न जेव्हा लढवला जातोय तर तुम्ही निकालाची वाट बघू नका, तुम्ही या प्रक्रियेत सामील व्हा की येस आय एम ऑल्सो डिपॉझिटर ऑफ सीकेपी बँक, आय एम ऑल्सो शेअर होल्डर ऑफ सीकेपी बँक आणि माय डिपॉझिट्स आर सो अँड सो, माय नेम इज सो अँड सो, आणि एक लिस्ट बनवून आपण आपल्या वकिलांच्या मार्फत त्या बेंच पुढे ती सादर करूया. उद्याच्या केससाठी जी काही लिस्ट सीकेपी बँकेच्या लोकांची आहे ती आमच्या वकिलांच्या मार्फत आम्ही सादर केली आहेत. पण त्याचा अर्थ असा पण नाही की ह्याच्यापुढे आलेली नावं आम्ही घेणार नाही. त्यामुळे कृपया तुमच्या माहितीसाठी म्हणून मी हा सीकेपी बँकेतल्या ठेवीदारांसाठी हा मांडलेला विषय आहे, पण तो केवळ सीकेपी पुरताच मर्यादित नाही. कारण एक मोठं कॉज फायटिंग फॉर द इंडस्ट्रीज डिपॉझिटर्स आणि सीकेपीमधले शेअर होल्डर्स, कारण का हा व्यापक शेअर होल्डरचा प्रश्न नाही आहे, हा सीकेपीमधला शेअर होल्डरचा प्रश्न आहे. पण सीकेपीमधले सर्व ठेवीदार, सर्व कोऑपरेटिव्ह बँकाच्या बुडलेले आहेत त्यांचे ठेवीदार, आणि अर्थातच या देशामध्ये बँक बुडल्या तर काय होती. म्हणून या देशातल्या लोकप्रतिनिधींनी आपलं डोकं ताळ्यावर ठेवावं. आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे, ते त्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे याची भावना या देशातला काँग्रेस पक्ष, या देशातला शिवसेना, या देशामधला NCP, या देशामधले डावे पक्ष, उजवे पक्ष, भारतीय जनता पार्टी, जे काही राजकीय पक्ष म्हणून नोंदवलेले आहेत त्यांच्या धोरणांनी या प्रश्नांचा विचार करावा की आपण खरोखरच लोकांसाठी काम करतो आहोत का. आणि करत नसू तर सुधारण्याची संधी लोक तुम्हाला देतील, नाहीतर उद्या लोक म्हणतील आमच्या प्रश्नांसाठी काम करत नसाल ना तर आम्ही मत देणार नाही. आणि होय, अशीच वेळ आलेली आहे. अनेक कायदे हे जनतेच्यासाठी बनलेले आहेत असं वाटत असलं तर ते जनता विरोधी आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, ठेवीदारांचा प्रश्न हा अव्वल दर्जाचा प्रश्न आहे, कारण का लोकांच्या कष्टाचे पैसे आहेत ते त्यांना बँक बुडल्यानंतर 100% परत मिळाले पाहिजेत आणि ते पूर्ण परत मिळायला पाहिजेत. हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. तो DICC ॲक्ट 1961चा क्लॉज 16 सांगतो आणि तो आमचा कळीचा मुद्दा आहे. अनेक कायद्याचे मुद्दे आहेत, त्याचीच परीक्षा आता सुप्रीम कोर्टात होईल. आपण सुप्रीम कोर्टावरती विश्वास ठेवूया, पण त्यासाठी आपण सगळे एक होऊया. याकरता मी हा खुलासा करणारा, प्रबोधन करणारा
एक व्हिडिओ केला आहे. मला कोणालाही दुखवायचं नाही आहे, मला सगळ्यांना सांगायचं आहे. आपल्या आधीच्या लोकांनी चुका केल्या म्हणून शिवाय देण्यात काही अर्थ नाही. त्यांनी काही चुका केल्या नाहीत, त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत. त्यांची फसवणूक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेली आहे हे कृपा करून समजून घ्या. त्यामुळे उगाचच एकमेकावरती म्हणजे काय म्हणतात त्याला दोषारोप करून आपली जबाबदारी टाळणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून सर्वांना बरोबर घेऊनच पुढे गेलं पाहिजे. कारण प्रश्न आहे सहकारी बँकांच्या ठेवीदारांच्या पैशाच्या संरक्षणाचा. आणि जर जर आत्ता DICC ॲक्ट 2021मध्ये जे आहे ते जर आपल्याला मान्य असेल तर उद्या जेव्हा बँका पूर्णपणे बुडतील तेव्हा या देशातल्या बँकांमध्ये ठेवीदारांमध्ये प्रचंड हाहाकार झाला असेल, जसा तो अमेरिकेतल्या 5 बँका बुडल्या त्यानंतर त्या ठिकाणी झाला. आणि त्या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांच्यावरती प्रचंड अन्याय झालेला आहे. पण त्या अन्यायाची वाचाच फुटत नाही आहे. पण या देशामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आपण पोहोचलो आहोत आणि आपण प्रश्न विचारतो आहोत. आपला प्रश्न खासदारांनी सुद्धा लोकसभेमध्ये राज्यसभेने विचारायला पाहिजे. पण आपण तर आता सुप्रीम कोर्टातच आहोत. मी इथेच थांबतो. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की जे लोक सभासद झाले नाहीत त्यांनी सभासद व्हावं. पुन्हा एकदा आपण नवीन लिस्ट करून लिस्ट नंबर 2 पाठवू. पण ते काम आपण तातडीने करूया एवढंच सांगतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. आभार आहे.